वारकरी संप्रदायाच्या भक्तीच्या कलशस्थानी असणाऱ्या मृत्यूलोकाच्या नियमाचे उल्लंघन करून सदैव वैकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ संत सम्राट जगताचे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता घ्यावा ते जगद्गुरु तुकोबाराय संत आहे. जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या कलशस्थानी आहे. तुकोबाराय म्हणजे देव मान्य आहे, संत मान्य आहे आणि जगत मान्य आहे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या कलशस्थानी आहे. नव्हे ज्या वारकरी संप्रदायाशी निगडीत तुम्ही आम्ही आहोत, सनातन हिंदू वैदिक धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, वारकरी संप्रदायाशी निगडीत आहोत. या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानदेवी रचिला पाया आणि या वारकरी संप्रदायाचा कलश म्हणजे कोण आहे? झोपले का तुम्ही सगळे? घाईने बोलत चला. तुकोबाराय कोण आहे? कलश आहे. तुका घालास आहे कलश असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याच्या स्थानी आहे. वैराग्य म्हणजे काय? कुणाला वैराग्य माहित नाही. आपल्यालाही घरामध्ये वैराग्य निर्माण होतं की कधीतरी घरात भांडण होतं, भांड्याला भांडे लागतंच. कुणाचं भांडण नाही होत. घरामध्ये जर जास्त भांडण झालं घाईने पहिलं घरातून बाहेर कोण निघतं? तुम्हाला खपत मी इथं आले खपतंय ना? बिंदास बोला. तुमच्याकडे पद्धत काय आहे? भांडण झाल्यावर पती पत्नीमध्ये घरातून पहिलं बाहेर कोण निघतं? भांडणच होत नाही. मग तर रामराज्यच आहे. तुमच्याकडे नसेल हो. पण काय घरोघरी मातीच्या चुले नाहीतरी हे गाव म्हणजे रामराज्यच आहे. ही अयोध्याच आहे. खरं तर अयोध्या म्हणजे जिथं युद्धच नाही अशी अयोध्या. आणि तशी जर हे आपलं भानशिवरा जर अयोध्या असेल तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे इथून मागं जरी युद्ध होत असलं तरी आता होता कामा म्हणजे दोन्हीच्याही टाळ्या होत्या. या विठ्ठल विठ्ठल घरातून पहिलं बायका निघायच्या. पण आता परिस्थिती बदलली बरं का महाराज. आता घरातून भांडण झालं की पहिले पुरुष मंडळी निघतात. जाऊ द्या परत घराचं तोंड पाहणार नाही असं म्हणतात, पण सायंकाळी परत घरी येतात. म्हणजे सकाळपासून जोपर्यंत येत नाही तोपर्यंतचा मधला जो अंतर आहे त्याचं नाव आहे वैराग्य. पण वैराग्य त्याला म्हणत नाही दादा. वैराग्य कशाला म्हणतात तर इहलोकापासून परलोकापर्यंत असलेल्या भोगाच्या इच्छेच्या त्यागाच वैराग्य असं म्हणतात. विठ्ठल आणि हे वैराग्य ज्यांच्या ठिकाणी होतं शंकर भाऊ ते जगद्गुरु तुकोबाराय आहे. आणि तुकोबारायांचा गाथा सर्वांना ज्ञात आहे. 4092 अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे आहे. आणि हा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. 4 वेदाची विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे. सामवेद आहे, अथर्ववेद आहे, यजुर्वेद आहे आणि ऋग्वेद आहे. अशी जी 4 वेद आहे या 4 वेदानंतर मला वाटतं कलियुगातील 400 वर्षापूर्वीचा तुकोबारायांचा गाथा म्हणजे हा 5वा वेद आहे. हा गाथा कशासाठी आहे तर तुमचे आमचे माथे ठिकाण्यावर राहावा म्हणून हा गाथा. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. अभंग किती चरणाचा आहे? 4 चरणाचा आहे. बऱ्यापैकी मला वाटतं महाराज मंडळी जास्तीत जास्त आता 100 चरणाची सुद्धा अभंग पाहायला भेटतात. पांडुरंग करू प्रथम नमन आपण 2च चरण म्हणतो, पण किती चरणाचा आहे कैलास दादा? 100 चरणाचा नवनाथ महाराज. आणि एवढ्या चरणाचे अभंग 10 चरणाचे 6 चरणाचे नाही एवढी सगळी पाठ होत नाही किंवा तेवढी सोडवल्या जात नाही. वेळ कमी असतो, सगळ्यामध्ये वेळ जातो. मग रामदादा सगळ्यात जास्त किती चरणाचे अभंग घेतात? 4च. बऱ्यापैकी जास्तीत जास्त 4 चरणाचे. बरं 4च चरणाचे का बरं जास्त 4 चरणाचे का अभंग घेतल्या जातात? मला असं वाटतं आपले हे 2 चरण नीट मार्गाने जावे म्हणून 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल गोड जगद्गुरु तुकोबारायांचा मला वाटतं हा अभंग सगळ्यांच्याच पाठातील आहे. आता इथं उभी मंडळी म्हणजे ज्ञानवान गुणवान आणि माझ्यापेक्षा ज्ञानवृद्ध तपवृद्ध या परिसरामध्ये त्या ठिकाणी अगदी नामांकित असणारे सर्व उपस्थित महाराज मंडळी, गायनाचार्य मंडळी आहे, स्वरकुशल मंडळी आहे, सगळेच वारकरी मंडळी आहे, सर्व ज्ञानी मंडळी. समोर बसलेले सुद्धा वारकरी संप्रदायाशी निगडीत तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात. कारण इथं मी जरी पहिल्यांदा या गावात आज आली असले तर माझ्यासारखे माझ्यापेक्षा विद्वान ज्ञानवान गुणवान गुरुस्थानी उपस्थित सर्व संत मंडळी इथं येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना ऐकलेलं आहे. बरोबर ना? तुम्ही सर्वांना ऐकलेलं आहे. भगवंताच्या अनेक साधू महात्म्यांच्या पतस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही ज्ञानवान गुणवान मंडळी आहात. म्हणजे मी असं समजेल इथं जेवढे इथं महाराज मंडळी उपस्थित आहे एवढ्या सगळ्यांचा तर पाठ आहेच आहे बरं का. पण इथं तुम्ही सगळे जेवढे बसले ना एवढ्यांच्या सुद्धा पाठातील आहे आजचा अभंग असं गृहीत धरायला हरकत नाही.
म्हणजे जेवढे इथं आले त्यांच्या पण पाठातील, आणि जे इथे आले नाही म्हणजे ज्यांची कीर्तनाकडे पाठ आहे त्यांच्या सुद्धा पाठातील, असंही म्हणायला काही हरकत नाही. एवढा सोपा अभंग आहे, फार सोपा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. हो का? पंडित शहाणा, पंडित असू द्या, शास्त्रज्ञ असू द्या, किती मोठी ज्ञानी असला आणि तो फक्त ज्ञानी असेल पण त्याच्याजवळ जर भक्ती नसेल, पण तो ज्ञान अधिक भक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती जर त्याच्याजवळ असेल तर तो जिव्हाळा जाणतो आणि तोची दैवाचा पुतळा. अन्यथा त्याच्याजवळ फक्त ज्ञान आहे, केवढा तरी मोठा पंडित आहे, पण त्याच्याजवळ जर भक्ती नसेल, तो भाव नसेल आणि ते ज्ञान माझ्या भगवान परमात्म्याविषयी नसेल, म्हणजे भक्ती कशी असावी? ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. तुमच्याकडे काकडा होतो? झोपले तुम्ही सगळे? काकडा होतो. काकडा तिला आहे ना, आपण म्हणतो ना, गुळगुळा वाजती गणा गणा नाद पाटे ना. काय आमचा आणि काकड्याचा जास्त काही संपर्कच येत नाही. तुम्ही म्हणाल तुमचाच नाही तर आमचा कुठून आला? ज्ञान गिळोनी गावा गोविंद उगा. ज्ञान असावं पण ते ज्ञान गिळून ज्ञानाचा अहंकार होऊ शकतो. म्हणून साधू महात्मे सुद्धा भगवंताला म्हणतात, काय अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा सुद्धा पडून देऊ नको. पवित्र असणारी भूमी आपल्या जवळ पैठण क्षेत्र शांतीब्रह्म महाराज सुद्धा सांगून जातात, एकनाथ महाराज, देवा तुला जर द्यायचं काही असेल तर आम्हाला ज्ञान नको देऊ. काय दे? ज्ञान द्यायचंच असेल तर बाकीचं ज्ञान देऊ नको. तुला जर द्यायचंच असेल तर भक्ती व्यतिरिक्त कुठलंच ज्ञान नको. नको ब्रह्म भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. 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 अनुभव नित्यानवा दयमासी अभिमान नित्यानवा दयमासी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई. अभिमान नित्यानवा दयमासी अभिमान नित्यानवा दयमासी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई. वा, जोरदार टाळ्या वाजवायच्या. फार सुंदर गाणं. एवढं सोपं नाही. आणि कसं असतं, माणसाने प्रमाणात बोललं की मग दादा प्रमाण होत असतं. आणि हे प्रमाण बऱ्याच दिवसांपासून आहे. बऱ्याच वेळा अगदी बहिणीला मोठ्या अंतकरणाने साथ करणारी ही महाराज मंडळी आहेत. अगदी सुंदर गोड आवाज ज्यांचा आहे. दादांनी प्रमाण दिलं श्री संत एकनाथ महाराजांचं. देवा काही नको, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. मी भक्त तू देव, असं काहीतरी कर. मी भक्त आहे तू देव आहे, एकची घोंगडी पांघरू हरी. असं काहीतरी कर की मला भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. कारण भक्ती म्हणजे एक रूपता आहे, प्रेमसूत्र दोरी की जी भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवते. अशी भक्ती दे. म्हणून भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा एकनाथ महाराजांनी सुद्धा वर्णन करावं. म्हणजे ज्ञान आहे पण भक्ती नसेल तर हो का पंडित शहाणा. तो केवढाही मोठा असला तरी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्याला इथे किंमत नाही, त्याला अजिबात किंमत नाही. आणि जो भगवान परमात्म्याची भक्ती करतो, कलियुगामध्ये श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे, त्या नामीला स्मरून जो त्याचं नामचिंतन करतो, नामरूपी जडले चित्त, अगदी त्याचा दास मी अंकित, त्यांचा दास सुद्धा व्हायला मी तयार आहे. कारण साधू संतांनी आपल्या पाया पडावं, लागून या पाया विनवितो तुम्हा करे टाळी बोला. मग का दास होणार नाही? होणार, पण कधी? नामरूपी जडले चित्त. अनेक प्रकाराची भक्ती सांगितलेली आहे. या भक्तीचा जिव्हाळा अंतकरणात यावा असं जर वाटत असेल तर नेमकी कुठली भक्ती आम्ही केली पाहिजे याच्याकरता जर आपण विचार करत असाल तर जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात. तू का म्हणे नवविध, जसं गहू एक पण प्रकार बहु. एका गव्हाचे आपण अनेक पदार्थ करतो. गेल्या 15-20 दिवसापूर्वीपासून पदार्थ चालू झाले गव्हाचे. कशा कशाचे? शेवया, कुरडया, अजून पापड्या, बरंच काय 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 चालू झाले. आता इतके प्रकार निघले.
गहू एक पण प्रकार बहु. तसं भगवान परमात्मा एक जरी असला तरी वेगवेगळ्या अंगाने अनेक प्रकाराची भक्ती आहे, ज्याची रामायणामध्ये त्या ठिकाणी गोड वर्णन आलेलं आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुद्धा अनेक भक्त नवीन प्रकारच्या भक्ती केलेली आपल्याला पाहायला भेटतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वदनम, दासम, संख्य, आत्मनिवेदनम, अशा 9 प्रकाराच्या भक्ती जो जाणतो तोची शुद्ध, ज्याला शुद्ध व्हावं वाटतं, ज्याला निर्मळ व्हावं वाटतं, त्याला काय करावं लागेल, या 9 प्रकारची भक्ती जाणावी लागेल. आणि या भक्तीचा जिव्हाळा निर्माण झाला की मग ज्याची वाट पाहतो तो भगवान परमात्मा आपल्याला भेटेल. तो गेल्यावर भेटवायचा नाही, तो असतानाच प्राप्त झाला पाहिजे. मग तो कुठे, ज्या सुखाची आपण वाट पाहतो, सुखरूपाई साधुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा, सारी खातो विठ्ठल. असं अगदी थोडक्यात आपला सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. कसं आहे, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी व परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य असतं. गोड असणारं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर या सप्ताहाला अखंड म्हणण्यास काहीच हरकत नाही. बरेच सप्ते चालू होतात, मध्ये कधीतरी खंड पडतो, परत नव्याने चालू होतात, परत सगळेजण एकत्रित येतात, होत असतं. एकतर मी नेहमी बोलत असते की सप्ताह चालू करणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. गळ्यात माळ घालणं सोपं आहे, टिकवणं, आणि कोरोनाच्या काळात त्याच्यापेक्षा बाबा माळ टिकवणं जास्त अवघड झालं होतं. म्हणजे सुरू करणं सोपं असतं पण टिकवणं अवघड असतं. खरं सांगू, इथं आल्यानंतर एवढी प्रसन्नता वाटली, काय सांगावं. एका संतांच्या दर्शनाकरता, एका भगवान परमात्माच्या द्वारामध्ये जाण्याकरता किती किलोमीटरने आपल्याला जावं लागतं, किती वेळ संसारातून काढावा लागतो. पण हे पवित्र असणारं असं ठिकाण आहे की या ठिकाणी माझे भगवान प्रभू दत्तात्रय सुद्धा आहे, या ठिकाणी श्री संत सावता महाराज आहे, या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांची सुद्धा त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ठिकाणी माझे गणपती बाप्पा आहे, मारुतराय आदी करून दधीची ऋषी आहे, त्यांच्या माताही या ठिकाणी आहे, संतोषी माता सुद्धा या ठिकाणी आहे. अनेक देवता, अनेक संत, ऋषी महामुनी की ज्यांच्या तपश्चर्याचं असणारे हे ठिकाण आणि अनादी कालापासून कुणालाही सांगता येणार नाही तेव्हापासून एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम असणारा पूर्णोत्तम अवतार त्रेतायुगामध्ये ज्या भगवान परमात्माच्या रघुवंशामध्ये, सूर्यवंशामध्ये ज्याचा अवतार झाला ते माझे भगवान प्रभू रामचंद्र. बोले प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी अधिष्ठान पुरातन पूर्वीपासून त्या ठिकाणी आहे. आणि या प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याकरता खरंच जिथं युद्ध असताना तिथं एकत्रितपणा नसतोच. कान उंच करून ऐका, कारण जिथं जे गेलं जे आहे ती वस्तुस्थिती दादा मांडली पाहिजे आणि ती सांगायला मला आवडेल. मी स्तुती करण्याकरता इथे आले नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. एकतर स्तुती कुणाची करतो आपण, कुठंतरी ती स्तुती व्यर्थ मानल्या जाईल. ती जर एखाद्या प्रपंचिकाची, खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीची जर करत असेल तर मान्य आहे मला, तिचा अनादर होऊ शकतो किंवा ती व्यर्थ आहे. पण या ठिकाणी मला जी वस्तुस्थिती सांगायची आहे ती अगदी परमार्थाला अनुसरून आहे. का बरं? जिथे युद्ध असतं म्हणजे जिथे एकत्रितपणा नसतो, जिथे वेगळेपण असतं तिथं एवढी संघटना एकत्रित होऊ शकत नाही. आपल्या तरुण मित्रमंडळाचं नाव काय? हा, क्रांतीवीर भजनी मंडळ आहे, श्रीराम भजनी मंडळ आहे. ही सगळी वारकरी एकत्रित आहे. पण आज एक नाही दादा, 10 नाही, 20 नाही, 30 नाही, 50 नाही, 100 नाही, 100च्या पुढे 200 लेकरं, 200 तरुण, 200 मुलं एकत्रित यावे. मग याच्यासारखी ही अयोध्या असणार नाही का? 1001% असणार की 200 मुलांनी एकत्रित यावं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, अंतयाचा हरिक वाटे देवा. कारण आपले मुलं कुणाच्या तरी वरातीत जातील, याच्यापेक्षा जास्त संख्येने जातील. कुठं काही वेगळा कार्यक्रम असेल तर तिथं घाईघाईने पोहोचतील. पण माझ्या प्रभू रामचंद्रजींचं स्वागत करण्याकरता, जन्म उत्सव साजरा करण्याकरता एवढ्या सगळ्यांनी एकत्रित यावा. एकदा जोरदार या सगळ्यांकरता टाळ्या वाजवायच्या आहे. कारण या सर्व तरुणांनी एकत्रित यावं, या तरुण पिढीने एकत्रित यावं. याला कारण जुने सगळी वारकरी आहे, उपस्थित महाराज मंडळी, सर्व संत मंडळी, ऋषी मंडळी, भगवान परमात्माच्या कृपेने, प्रभू रामचंद्रजींच्या कृपेने या सगळ्यांना एकत्रित यावं आणि या ठिकाणी सहकार्य करावं. सगळीच वारकरी आहे, खारीचा वाटा प्रत्येकाचा आहे. अन्नदाते असतील,
प्रत्येक सेवा, एवढी मोठी पत्रिका इथे आनंद वाटला. सगळ्यांच्या सेवेकरांचं नाव इथं दिलेले आहे. म्हणजे अगदी गुळ आणण्यापासून, कणिक आणण्यापासून, चटाई टाकण्यापासून, विना घेण्यापासून सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित आहे. प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे. आणि आजची द्वितीय दिवसाची सेवा या ठिकाणी आहे. म्हणजे हा जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी विष्णू सहस्रनामाई, काकडाई आहे, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. विशेष करून दुपारच्या कालावधीमध्ये हरिभक्त पारायण कंठाळे सर गुरुवर्य यांचे असणाऱ्या मुखारविंदातून आपण माझ्या श्यामसुंदराचं मस्तक, कारण श्रीमद भागवत महापुराण म्हणजे 12 स्कंद आहे. या 12 स्कंदामध्ये 335 अध्याय आहे. यापैकी 11वा स्कंद म्हणजे भगवान परमात्माचं मस्तक आहे. आणि या 11व्या स्कंदावर ज्यांनी टीका केली ते शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज. आणि त्यांचं असणारे जे टीका केली, जे सुंदर असणारा भावार्थ आपल्या समोर ठेवला, तो आणखी सोपा करून त्या ठिकाणी आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये गुरुवर्य कंटाळे सर यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद एकनाथी भागवत कथाही आपण श्रवण करत आहात. याचप्रमाणे हरिपाठ असेल, भजन असेल, जागर सोहळा असेल. आणि हा ज्यांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाने असणारे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा, याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य हरिभक्तपरायण गुरुवर्य तांबे महाराज असलेले ज्ञानेश्वर संस्था, याचप्रमाणे ब्रह्मलीन गुरुवर्य हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे बेलापूरकर महाराज असतील परमपूज्य, ज्यांना शांती ब्रह्म म्हणून आपण ओळखतो, राष्ट्रसंत असणारे देवगडकर महाराज असतील. याचप्रमाणे त्यांच्याही कृपा आशीर्वादाने व हरिभक्तपरायण गुरुवर्य नांदे महाराज बेडकर यांच्याही कृपा आशीर्वादाने, याचप्रमाणे ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करतो असे श्री कंठाळे सर असतील ज्ञानेय आश्रम ज्ञानेश्वर नगर भेंडा, आणि यांच्या मार्गदर्शनाने तसेच समस्त असणारे सर्व जुने वारकरी महाराज मंडळी आणि सगळेच भजनी मंडळ, बालगोपाळ मंडळी, तरुण मंडळी सर्वजण एकत्रित येऊन अन्नदात्याच्या अन्नदानाने, सुंदर असणाऱ्या डेकोरेशनाने, तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने, तनमन धनाने उपस्थित असणाऱ्या या कीर्तनाकरता सात संगत रंगत अगदी सुंदर गोडवा त्या ठिकाणी निर्माण करणारे, खऱ्या अर्थाने या ठिकाणी हरिभक्त पारायण, अगदी लेडीजच्या आवाजाला सुद्धा आवाज लाजवेल इतका सुंदर आवाज आहे असे असणारे आमचे बंधुराज, आमचे नवनाथ दादा असतील. याचप्रमाणे आमचे बंधुराज की ज्यांच्या 3-4 पिढ्या त्या ठिकाणी या परमार्थात आहे. आपल्या परिसराचं वैभव आहे. कुकवना तरवडी, आणि तरवडी या गावामध्ये मला वाटतं अजून 1 महिनाही झाला नसेल. शिवरात्रीच्या निमित्ताने कुकाणा आणि तरवडी आमचे शंकरभाऊ सुद्धा त्यांच्या मित्रासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. आणि दादांकडे कार्यक्रम होता त्यानिमित्ताने आमचे राजगुरू महाराज हे सगळं तेच तिथे त्या ठिकाणी बघतात. तर आमचे कैलास दादाही या ठिकाणी उपस्थित आहे. बाजूला आमचे काका दादा मामा ही सगळी तरुण मंडळ असतील. याचप्रमाणे ही सगळी असणारी आमची वारकरी मंडळ, भजनी मंडळ ही सगळीच असणारे दादा विनेकरी काका असतील, चोपदार काका असतील, माझ्याबरोबर आलेले हरिभक्तपरायण कल्याणीताई असतील, पायी परिक्रमावासी हरिभक्तपरायण जुन्नरका आमच्या स्वरमालाताई असतील, हार्मोनियम वादक असतील. आणि वेळोवेळी प्रथमतः या गावात कीर्तन व्हावं. मला वाटतं मागच्या वर्षी बरोबर पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष होईल तेव्हा मळ्यामध्ये कार्यक्रमाचं त्या ठिकाणी निमित्त यावं. आणि ज्यांच्यामुळे सेवेचा योग आला, मला वाटतं मसल्याला आमची 2-3 वर्षापूर्वी दादांची माझी ओळख व्हावी आणि त्या निमित्ताने दादांनी तेव्हाही कीर्तनाकरता आमंत्रित करावं. अगदी मृदंगाची थाप अगदी टाकली तरी सगळ्यांना आनंद देऊन जाते. लावणी मृदंग, श्रुती टाळे घोषणे, सेऊ ब्रह्मरस आवडीने दादांची खूप मोठी सेवा आहे. आणि वेळोवेळी दादांच्या माध्यमातून गावकऱ्यांची ओळख व्हावी. तिथे मला वाटतं सगळे गावकरी कार्यक्रमाला आले होते. मला दैवते दादा असेल, वसंत दादा आणि राम महाराज प्रतिनिधी स्वरूपात या सगळ्यांच्या रूपाने मला त्यांच्या गावातून वेळोवेळी फोन होता. प्रभू रामचंद्रजींची कृपा, भगवान श्यामसुंदराची, नर्मदाबाईची, गुरुवाऱ्यांची, आईवडिलांची, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची, कृपा आशीर्वादाची ताकद म्हणून वेळेत या ठिकाणी सेवेकरता हजर. विठाला विठाला दादांचा वेळोवेळी फोन होता. ताई बरोबर 7 ते 9 कीर्तन आहे, तुम्ही 9 ते 11च्या हिशोबाने याल तर मग पंक्तीलाच बसावं लागेल. म्हणलं तसं होणार नाही, मी वेळेत हजर होईल. म्हणून अगदी सगळीच समस्त ग्रामस्थ, गावातील महिला भजनी मंडळ ही सगळी महिला भजनी मंडळ इथं उभ्याच नाही वाटतं, आमच्याच टीममधले आहे. सगळ्या असतात नेहमी, पण असतील सगळ्या बिचारा मावल्या तर टाळ घेत जा. आनंद आहे. यारे यारे लान थोरे याती भलती नारी नर, सगळ्यांनी यावं, सगळ्यांना हा आनंद आहे. अगदी बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. या गावातील परिसरातील सगळीच मंडळी, आध्यात्मिक भगिनीत प्रेम करणारे आमचे वृक्षमित्र, आमचे शंकरभाऊ आणि दादाही या ठिकाणी उपस्थित आहे. याचप्रमाणे खरं सांगू का दादा, 1 महिन्यापासून घशाचा म्हणजे वाटोळ झालं आहे, आवाजच निघत नाही. तसा माझा आवाज एवढा भारी असं काही नाही, पण तो पारच बसून गेला. पण खरं सांगते दादा, मनापासून तुम्हाला धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा की दुधात साखर.
फार गोड सिस्टीम दादाने त्या ठिकाणी दिलेली आहे, म्हणून हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. याचप्रमाणे इथं छोटी उभी असलेली प्रापंचिक नाही पण पारमार्थिक वैभव सांगेल. मा नर्मदा नदी आणि नर्मदा मैयाची परिक्रमा 3,500 किलोमीटरची जी पायी मैयाने तिच्याकडून कडून घेतली, म्हणजे 4.25 वर्षाची ती होती, तेव्हा संपूर्ण पायी प्रवास नर्मदा मैयाच्या कृपेने व्हावा ही केवळ मैयाची कृपा आहे. कारण गाडीने करणं सुद्धा लवकर सहजासहजी शक्य होत नाही, पण रोजचं 25-30 किलोमीटर आपण यूट्यूबला सुद्धा सर्च केलं ना की तिच्या नावाने नर्मदा परिक्रमा की आपल्याला सगळं पाहायला भेटेल. ही केवळ मैयाची कृपा आहे, म्हणून पायी परिक्रमावासी आमची रासेश्वरी आज या ठिकाणी उपस्थित आहे. मैयाने तर आम्हाला तिची कृपा तर दाखवावीच, पण गिनीज बुकामध्ये सुद्धा तिचं वर्ल्ड रेकॉर्ड व्हावं एवढी कृपा त्या ठिकाणी मैयाने करावी असती ही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अनेक चॅनलच्या माध्यमातून, दादांचं नाव मला माहीत नाही, यूट्यूबच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा पुन्हा एकदा आपल्याला पाहता येईल असं सुंदर या ठिकाणी हे क्षण त्या ठिकाणी आनंदाचे ते टिपत आहे. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आता बसू का खाली असं 7 ते 9 कीर्तने आणि माझ्या बोलण्याचा स्पीड जरा जास्त, याच्यामुळे की सगळं उरकलं पाहिजे पटापटा. आणि उरकलं पाहिजे म्हणजे परत पुढच्या वर्षी बोलवी त्या नाही बोलवी त्या, त्याच्यापेक्षा एकाच वर्षामध्ये सगळं असं अगदी गोड, अगदी सोपा, सर्वांच्या परिचयाचा असणार आणि अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये. कारण मलाच एवढं काही येत नाही तर तुम्हाला तरी काय तत्वज्ञान देणार आहे. खरं तर जेवढ्या अंतकरणाने मोठ्या अंतकरणाने या गादीवर उभं राहण्याची संधी आपण मला दिली तेवढी ज्ञानी मी नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या दुकानातला आयता माल मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, हमाली करते आणि शेवटच्या श्वासापर्यंत हमालीच करेल. विठ्ठल त्याचप्रमाणे आजची ज्यांच्याकडे संत पूजनाई सेवेचं त्या सौ भागोबाई शंकर नवले, ते सौ छाया किरण चौधरी, तसेच गंगा भागीरथी अनुसयाबाई कान्हू भाऊ शिंदे यांच्याकडे आजचं संत पूजन आहे. अन्नदातेसुद्धा असतील, कारण कसं आहे अन्नदाते आहे हे दाते आहे म्हणून एवढं भव्य दिव्य रंगत संगत या ठिकाणी येत असते. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. जगद्गुरु तुकोबाराय जाणे सांगतात, जाणत कोण नाही सगळेजण जाणतात, सगळ्यांना जाणता येतं, सर्वांजवळ ज्ञान आहे, पण ज्ञान भक्तीशिवाय अपुरा आहे. ज्ञान कोणाला नाही, सगळ्यांना ज्ञान आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात जर एखादी चुकून दुसरीकडून कुठून आलेली जर मांजर असेल आपली सोडता, किंवा ज्यांना मांजरच आवडत नाही त्यांच्या घरी जर दादा मांजर असेल तर ती मांजर आपण काय करतो, नको असेल तर चाफा बोले ना चाफा चालेल, तुम्ही हाला ना पण डोला ना पण बोला ना. घरात जर मांजर नको असेल तर काय करतो, त्या मांजरीला आपण सोडतो. म्हणजे कसं सोडतो, हातात धरून नेऊन सोडतो बाबा का काय क्रिया असते होती आताचं नाही माहिती. पूर्वी वायरची गुणीची पिशवी असायची, ती मांजर ती गुणीची पिशवी ती वर काढायची, ती वायरची पिशवीवर ना त्या पिशवीचं तोंड पक्क बांधायचं आणि मग ती मांजर घेऊन जायची. अहो ती मांजर जी आहे ना, जी काही काळ आपल्या घरामध्ये राहते, त्या मांजरीला तुम्ही अगदी 10-20 किलोमीटर जरी नेऊन सोडायला गेलात तरी ती मांजर परत कुठे येते, घरी येते. ती मांजर घरी येते, मग परत आपण 1-2 दिवसांनी ती आलेली कळली का मग वैतागतो. मग अशा मोठ्या जंगलात नेऊन सोडतो, इतक्या मोठ्या जंगलात नेऊन सोडतो की त्या जंगलात गेलेला जो माणूस आहे ना, तो माणूस त्या मांजरीला सोडतो खरा तिथे जाऊन, पण त्याला घरी यायचा रस्ता सापडत. मग तो घरी कसा येतो माहिती आहे का, त्या पाऊल खुणा पाहत पाहत घरी येतो. म्हणजे कुणाच्या, म्हणजे तुमच्या लक्षात आलं किती दूरवरती मांजर सोडली तरी त्या मांजरीला परत घरी यायचं ज्ञान आहे. पण या ज्ञानाचा आपल्याला काही उपयोग आहे का, नाही. आपल्याला घरी यायचं, जसं त्या मांजरीला परत घरी यायचं ज्ञान आहे ना, तसं आपल्यालाही ज्ञान असावं, पण ते ज्ञान नाही. मग कुठलं ज्ञान असावं की आपल्याला हे ज्ञान असावं, मी कुठून आलोय, मला कुठे जायचं आहे, मी कशा करता आलेलो आहे, मी कुणाचा अंश आहे, मलाही परत माझ्या घरी जायचं आहे. मग माझं घर नेमकी कुठलं आहे, तर आपण ज्याचे अंश आहोत. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन, आपण ज्याशी अंश आहोत तो जगाचा मालक आहे, तो भगवान परमात्मा आहे. आपल्याला परत त्याच्यापर्यंत जायचं आहे. म्हणजे ज्ञान कुणाविषयी पाहिजे, देवाविषयी पाहिजे, भगवान परमात्म्याविषयी ज्ञान पाहिजे. तुम्ही म्हणाल काय करायचं या देवाचं ज्ञान करून, असे कितीतरी देव इथं अवताराला आले. आज त्या ठिकाणी जन्मोत्सव प्रभू रामचंद्रजींचा त्या ठिकाणी 17 तारखेला या निमित्ताने भव्य दिव्य त्या ठिकाणी आपला हा सप्ताह आहे. परत त्या ठिकाणी अनेक पर्वकाळ येतात, महाशिवरात्री असेल, वामन जयंती असेल, नृसिंह जयंती असेल, कृष्ण जयंती असेल, अशा अनेक महापर्वकाळ येतात. कितीतरी देव या ठिकाणी आलेले आहे. मग आपण नेमकी कुठल्या देवापर्यंत गेलो पाहिजे. खरं तर भागवत धर्माच्या नियमाप्रमाणे जर पाहिलं तर 24 अवतारांचं वर्णन येतं. तुम्ही ऐकता ना सगळे
श्रीमद भागवत धर्माच्या नियमाप्रमाणे पाहिलं तर 24 अवतारांचं वर्णन येतं आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जर पाहिलं तर किती अवतार आहे देवाचे? हा बाबा 10 अवतार आहे. पहिला अवतार, दुसरा, तू म्हणाल एवढं पाठ करायला जर आम्हाला वेळ आहे तर तुला कशाला बोलवलं इथं? पहिला अवतार आहे मत्स्य अवतार, दुसरा अवतार आहे कच्छ अवतार आहे, तिसरा अवतार वराह अवतार. कोण सांगते? इकडून आमच्याच टीम मधले विठाल विठाल. मला वाटलं माझ्या बरोबरीने घाईघाईने बोलायला लागले, मला आनंद वाटला जरा. पहिला अवतार आहे मत्स्य अवतार, दुसरा अवतार कच्छ अवतार, तिसरा अवतार वराह अवतार, चौथा अवतार जाऊ द्या मीच सांगते, मला तेवढं करताच बोलवलेलं आहे ना आणि मी पण पाठ करून आलेली आहे. चौथा अवतार नरसिंह अवतार आहे, पाचवा अवतार वामन अवतार आहे, सहावा अवतार परशुरामजींचा अवतार आणि सातवा प्रभू रामचंद्रजींचा, आठवा भगवान श्रीकृष्णांचा, नववा बौद्ध अवतार आहे आणि 10वा कलंकी किंवा कल्की असणारा अवतार आहे. बघा आपल्याला सुद्धा या परमार्थात आल्यानंतर शंकर भाऊ आज जो तुम्हाला आनंद आहे तो आनंद 10 वर्षापूर्वी होता का? नाही. या परमार्थाच्या आनंदाचा त्या ठिकाणी उत्तर तो वाढत चालला. प्रापंचिक असणारा आनंद उत्तर कमी होत असतो, संसारातला आनंद, पण परमार्थातला आनंद दादा काय होत असतो? तो वाढत असतो. हे जुने वारकरी इथं उभे दिसतात ना बाबा, तुमच्याकडे पाहून मला सांगावंसं वाटतं, माणूस जसा प्रपंचामध्ये वयाने हळूहळू वाढतो ना बाबा, तो जसा जसा वयाने वाढतो तसा तसा त्याचा चमका निघू लागतात, पण परमार्थात माणूस जसा जसा वयाने वाढतो तसा तसा तो चमकू लागतो. हा परमार्थाचा आनंद आहे. विठाला हा परमार्थाचा आनंद काही वेगळाच आहे. जसे आपली हळूहळू प्रगती होते त्याला आपण जाणण्याकरता या ठिकाणी आलो आणि खरं सांगू त्याला जर जाणायचं असेल, त्याला जर आत्मसात करायचं असेल, त्या भगवान परमात्म्याला जर अनुभवायचं असेल तर याच्याकरता जर कुणाची गरज लागत असेल तर ती सद्गुरूंची गरज लागते. गुरुशिवाय द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान नाही. आणि श्री गुरु जर पाठीमागे असतील, गुरु म्हणजे काय नेमकी? फक्त आमच्यासारख्यांनी गुरु करावे याला गुरु म्हणत नाही. अंधकारापासून प्रकाशाकडे नेणे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेले आणि हाताला धरून त्या ठिकाणी नेले. कसं आहे, आपण गुरु केले ना, आता बरेच लोक म्हणतात आम्ही गुरु केले बरं का. काय केले? झोपले का तुम्ही सगळे? ते म्हणतात आम्ही गुरु केले. माझे गुरुवर्य नेहमी सांगत असतात, ते म्हणतात काही लोकांचं असं म्हणणं आहे आम्ही गुरु करून टाकले. तर कुठून येऊन टाकले काय माहिती, त्यांनाच माहिती आहे. हो, निदान गुरुची संगत असावी. नाही वेळोवेळी संगत मिळाली, निदान वर्षातून एकदा तरी त्यांची संगत असावी की त्या गुरूंनी आपल्याला योग्य ते ज्ञान देऊन, तो भक्ती मार्ग दाखवून आपल्याला तो आनंद त्या ठिकाणी प्राप्त करून दिला पाहिजे. सद्गुरूशिवाय जीवनाला त्या ठिकाणी अजिबात अर्थ नाहीये. आणि ते श्रीगुरु जर आपल्या जीवनात असेल ना तर श्रीगुरु सारिका, श्रीगुरु सारिका असा पाठी राखा, श्रीगुरु सारिका असा पाठी राखा, श्रीगुरु सारिका असा पाठी राखा, श्रीगुरु सारिका असा पाठी राखा. सांगता टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरात वाजल्या पाहिजे. आणि तुमची इच्छाच नसेल तर काही वाजू नका, माझं काही म्हणणं नाही. पण एक वाक्य लक्षात ठेवा, कीर्तनात जो करील टाळ्यांची टाळाटाळी
वाजवायच्या की नाही वाजवायच्या तुम्ही ठरवा. कीर्तनात जो करील टाळ्यांची टाळाटाळी त्यासी कीर्तनानंतर यमकवटाळी. मग वाजवायच्या की नाही वाजवायच्या तुम्ही मनापासून वाजवायच्या जोरात वाजवा. वा अहो ही एक शाळाच आहे विठ्ठल नामाची शाळा भरली फार गोड. श्री गुरु सारिका हस्ता पाठीरा का इतराचा लेखा राजियाची घंता काय भीक मागे मनाची अनेक प्रमाण आहे. श्री गुरु जर जीवनात असेल म्हणून जाणे तेने गुरु भजिजे तेने कृतकार. जीवनात कृतकृत्य अवस्था म्हणजे काय शिष्य व्हावं श्री गुरु प्राप्त व्हावे आणि कृतकृत्य अवस्था प्राप्त व्हावी म्हणजे काय आता काहीही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही आणि काही कामही राहिलं नाही. काम नाही असे बरेच लोक हे प्रमाण म्हणतात बरं का. रिटायर झाले की ते म्हणतात आता आम्हाला काहीच काम नाही आणि झालो पायी. मग त्यांना पायीला गेलं की ते नातवंड सांभाळत असतात. ते कुठेही झाले की नातवंडाबरोबर ते फक्त म्हणतात आम्ही रिटायर झालो पण ते रिटायर झालेले ते काम नाही. आता कुठलंही काम शिल्लक राहिलं नाही कुठली इच्छा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाहीये. मग रिकामा झालो पण कोणामुळे कृतकृत्य अवस्था झाली त्यांच्यामुळे की जे सद्गुरू त्या ठिकाणी जीवनात भेटले. मग सद्गुरूच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतात. कारण जीवनामध्ये गुरु असल्याशिवाय आपल्याला भगवंतापर्यंत जाता येणार नाही. मग कुठले गुरु आता चोऱ्या करायला शिकवणारे सुद्धा गुरुच असतात. आता काय अनेक प्रकार तंत्र मंत्र गुरु बरेच गुरु त्या ठिकाणी असतात. त्या गुरुंबद्दल अनेक गुरुचे प्रकार सांगितलेले पण जगाचा असणारा मालक आहे ज्या आनंदापर्यंत आपल्याला पोचायचे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे असा जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्माला नित्य आम्हाला विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला याचं ज्ञान करू देणारे जे आहे ते सद्गुरू आमच्या जीवनात त्या ठिकाणी असेल तर आम्हाला जाणता येईल. मग जसे आपल्याला हळूहळू प्रक्रिया आहे डायरेक्ट मंदिरात जाता येणार नाही. 1-2 पायऱ्या चढावा लागतील गाभाऱ्यातून आतमध्ये जावं लागेल. शिवाय गाभाऱ्यातून आतमध्ये जात असताना आता थोडा बदल झालाय बरं का दादा पण पूर्वीची प्रत्येक मंदिरं जर आपण पाहिली तर त्याचा जो गाभारा आहे तो कसा असायचा अगदी लहान असायचा. म्हणजे तिथं सांगणं आहे बाबा तू केवढाही मोठा असशील किती मोठा असशील पण तुझा अहंकार तुझं सगळं बाजूला ठेव आणि तुला वाकूनच यावं लागेल. देवाच्या द्वारात यायचं आहे ना तुला वाकूनच यावं लागेल तरच देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी अन्यथा नाही. तू जर अभिमानाने जात असेल मी कुणीतरी आहे म्हणून जर मंदिरात देवाजवळ जात असेल तर तुला भगवंताची प्राप्ती नाही तो आनंद प्राप्त होणार नाही. म्हणून पूर्वीची पद्धत त्या ठिकाणी तशी होती आणि हे सगळं शिकवलं पाहिजे. आपल्यामध्ये जशी एक एक पायरीची प्रगती होती जशी प्रक्रिया आहे ना तसा जगाचा मालक आहे. एवढा मोठा येतो काय अशक्य आहे त्याला काय अशक्य काय काहीच अशक्य नाहीये. सगळ्यांच्या चाव्या त्याच्या हातामध्ये आहे. सगळ्यांना सुख प्रदान करू देणारा भगवान परमात्मा आहे. तरी सुद्धा तुमच्या आमच्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतो. बघा ना निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा सगुण साकाराने येतो. आता मत्स्य अवतार जर आपण पाहिला अगदी छोटासा दिसतो आपल्याला तो कुठे राहतो बाणशिवरामध्ये कुठं राहतो बोला ना पटकन पाण्यामध्ये राहतो. बरं बाबा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर किती तास राहतो काही क्षणापुरताच. बाकीचे प्राणी जर आपण पाहिले कच्छ म्हणजे कासव पाहिला साप पाहिलं बेडूक पाहिलं ही सगळी जी प्राणी आहे जलचर असणारे प्राणी ही प्राणी पाण्यातून बाहेर काढली तर जगतात ते राहू शकतात. पण एकमेव असा जलमग्न किंवा जलाची एकरूपता असणारा प्राणी जलचर म्हणजे त्याचं नाव काय मासा आहे. हा मासा पाण्या वेगळा राहू शकत. साधू संत याचं उदाहरण देतात भगवंता तू तो अवतार घेतला. खरं सांगू का तू सुद्धा तो अवतार घेतला तुला माहिती आहे पाण्याशिवाय तू वेगळा राहू शकत नाही. तसं आम्ही सुद्धा तुझ्याशिवाय वेगळं राहू जीवना वेगळी आणि तैसा तुका कन्या सासुरासी जायन मागे परतोनी पाये केव्हा भेटसी केशवा. हे भगवंता कुठे शोधायचं रे तुला. अरे तू प्राप्त व्हावा म्हणून तर सगळा अट्टास याच्यासाठी केला होता. शेवट आपण म्हणतो 10व्याच्या दिवशी शेवटाचा दिवस पण नाही कशासाठी आजतानीच तो प्राप्त व्हावा म्हणून. घनश्याम तुम्हे ढूंढने जाए कहा कहा घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहा कहा अपने मीरा को याद दिलाए कहा कहा अपने मीरा को याद
शोधायचं देवा? नाही शोधणार. अरे तुझ्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही. ज्याला भक्ती कळते त्याची ही स्थिती आहे. मग देवा तुलाही माहिती आहे, तू मत्स्य अवतार घेतला, पाण्याशिवाय तू वेगळा राहिला. बघा देवाने सुद्धा हळूहळू हळूहळू सुरुवात केली बरं का. कान उंच करून ऐकाल तुम्ही सगळे ज्ञानी मंडळी आहात, कारण परिसरामध्ये एवढे साधू महात्मे आहे की तुम्हाला हा हू ऐकायची सवय नाही. हे मला पण माहिती नाही. हा हू बाबा मला पण येत नाही. हसण्याकरता रडण्याकरता खरं तर कीर्तन नसतंच. कीर्तन हे मनोरंजनाकरता नाही तर ते बाबा आत्मरंजनाकरता आहे. काळ बदलला आहे आणि या गोष्टींची गरज आहे, म्हणून आपण त्याच दृष्टीने बसलं पाहिजे. आपले जशी हळूहळू सुरुवात आहे तसं भगवंतांनी सुद्धा आपल्यासारखं व्हावं आणि हळूहळू सुरुवात करावी. मत्स्य अवतार घेतला, पाण्याशिवाय वेगळा नाही. मग त्यांनी दुसरा अवतार घेतला. कुठला? कच्छ अवतार घेतला. कासव काही काळ बाहेरही राहतो आणि काही काळ पाण्यातही राहतो. बरं कासव पाण्यात किती वेळ आणि बाहेर किती वेळ? जास्त कमी? पाण्यात जास्त वेळ आणि कमी बाहेर. म्हणजे थोडासा त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला की चला मी जमिनीवर थोड्या वेळ राहू शकतो पाण्याशिवाय वेगळा, म्हणून तो कच्छ अवतार घेतला. ते मग त्यांनी नंतर पुढच्या अवतारामध्ये थोडी सुधारणा करून घेतली. पुढचा अवतार म्हणजे कुठला आहे? वराह अवतार. सगळ्यांना माहिती आहे वराह अवतार भगवान परमात्माने घेतला. त्याने आणखी बदल करून टाकला. मग तो जास्त वेळ जमिनीवर राहू लागला आणि कमी वेळ पाण्यात राहू लागला. मग थोडासा बदल केला म्हणजे त्याच्यात सुद्धा सुधारणा झाली. नंतरचा त्याने जो अवतार घेतला तो अवतार आहे नृसिंह अवतार. म्हणजे तो थोडा पशु आणि थोडा मानव, म्हणजे तो पूर्णपणे मानव रूपाने आपल्या समोर आला नाही. त्याने हळूहळू बदल केलेला आहे. मग त्याला हे सांगायचं की तुम्ही सुद्धा हळूहळू बदल करा, कारण ही माया आघात करते आणि भगवंताचं ज्ञान होऊ देत नाही. एकाखटी आपल्याला पावलं टाकता यायचे नाही, हळूहळू टाकायला सुरुवात करा. भगवान परमात्माने नरसिंह अवतार घेतला होता भक्त प्रल्हादजीं करता. मग या भगवंताने थोडासा बदल केला. पुढच्या अवतारामध्ये भगवान परमात्मा अगदी छोट्या रूपामध्ये आलेले बळीला पाताळात घालण्याकरता. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. मग ते आले पण कशा रूपात आले? अगदी लहान वामन रूपात. बटू अवतार भगवंतांनी धारण केला होता. म्हणजे मानव रूपाने आले ते दिसायला, पण अगदी छोटासा अवतार होता भगवान परमात्माचा. मग त्याच्यानंतर आणखी थोडा बदल केला. मग मात्र भगवान परमात्मा आले आणि बाबा परशुरामजींचा अवतार घेऊन आले. बरं ते आले म्हणजे असे तसे आले नाही. त्यांच्या जवळ जायची कोणाची हिंमत होत नव्हती. खांद्यावर कायम कुऱ्हाड असायची, परशु असायचा आणि ते सावधच असायचे. 21 वेळा त्यांनी काय केले? पृथ्वी निक्षेत्री करून त्या ठिकाणी टाकलेली आहे. असे परशुरामजी भगवान होते. याच्यानंतर देवानी थोडा बदल केला. आपल्या जवळ कुणीतरी आलं पाहिजे, म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने या असणाऱ्या प्रभू रामचंद्रजीने अयोध्येमध्ये त्या ठिकाणी जन्म घ्यावा आणि भगवंतानी बदल केला थोडा. तरी सुद्धा देवाच्या पायामध्ये थोडा अंतर होतं, कारण कधी कोण शत्रू येतील सांगता येणार नाही. म्हणून धनुष्य घेऊन हातातच होते, म्हणजे पायात थोडं अंतर होतच हो. मग त्याच्यानंतर भगवंतानी परत दुसरा अवतार घेतला. तो म्हणजे अवतार भगवान श्रीकृष्णांचा. द्वापार युगाच्या अंती 5000 वर्षापूर्वी पाय जवळ आले पण सारखे नाही झाले, ते थोडे वाकडे झाले. म्हणून देहुडा चरणी वाजवितो वेणू आणि गोपिका रमणू स्वामी माझा. अगे त्याला बाके बिहारी म्हणलं ना, टेडा. पूर्वी ती जाहिरात आली होती बघा, एक ते कुरकुरे निघले होते. ते कुरकुरे कसे असतात तुम्हाला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये ती महिला बोलायची टेडा आहे पर, टेडा आहे पर. नव्हती का ती जाहिरात? आता नसेल मला माहीत नाही, आम्ही TV पाहत नाही. टेडा आहे लेकिन नाही पाहत, आमच्याकडे TVच नाही आहे आणि आम्ही कुठे गेल्यावर पण बघत नाही. टेडा आहे पर मेरा आहे, ते वाक्य सांगत चला. आपण जसं त्या कुरकुऱ्याबद्दल म्हणतो ना टेडा आहे लेकिन मेरा आहे, किंवा टेडा आहे पर मेरा आहे, तसं गोपिका म्हणायचे तो टेडा जरी उभा असला, वाकडा जरी उभा असला, तर गोपिका रमणू स्वामी माझा. देखी लागे माये यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या. त्याला पाहून यती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी अनुनेने. काय त्याचं वर्णन करावं? पाहिला पाहिला
पाहिला अंतर्बाह्य सुख झालं. आनंदाचा आनंद पाहिला. जो टेडा असला तरी तू आमचा असं गोपिकांनी म्हणावं. तेने बी दिले मन आकृष्ट करून घ्यावं. तो टेडा होता, पण तुम्हाला माहिती आहे आपल्याकरता पुंडलिक रायाच्या असणाऱ्या सेवेची भक्तीची ताकद की पांडुरंग परमात्मा 28 युग होऊन गेले त्या विटेवर उभा आहे. युगे 28 विटेवर उभा तो असणारा भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. बरं तो उभा आहे तो आता टेडा आहे का? त्याच्या पायात अंतर आहे का? त्याच्या हातात कुठलं शस्त्र आहे का? अजिबात नाही. तो अगदी सरळ उभा आहे, अगदी सम. आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सहज पाहता येईल, आनंद प्रदान करू देणार. म्हणजे बाकीच्या अवतारात दिले नाही असं नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. भगवंत आला जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा येतो दृष्टांचा संहार करण्याकरता आणि भक्तांचं रक्षण करण्याकरता. परित्राणाय साधू नाम असणारा भगवान परमात्मा विनाशायचं दुष्कृतम त्याकरता भगवान परमात्मा अवताराला येत असतो. पण तिथे जो उभा राहिला समचरण सरोजम सांद्रणीला भुदाभम जगणनीत पाणी मंडणम मंडणानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहसम विठ्ठलम चिंतयामी. मग आपल्याला सहज म्हणता यायला लागलं विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी एक पाऊल टाकायचंय. माझ्या भगवंताने सुद्धा अवतार घेतले ते एक पाऊल टाकत 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 जवळ आला. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा याचं नाव आहे भक्ती. देव माझा आहे असं आपण कधी म्हणत नाही, पण देव माझा आहे हे म्हणता येणं म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती. आई माझी, बाप माझा, भाऊ माझा, बहीण माझी, मुलगी माझी, मुलगा माझा, नातू माझा, सगळी नाती माझी माझी आपल्याला म्हणता येतात. पण देव माझा असं कधी म्हणता येत नाही. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये तो ओलावा निर्माण होईल की देव माझा आहे आणि मी देवाचा आहे समजावं, आपण भक्ती रंगामध्ये उतरलो. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे भगवंतावर केलं जाणारं प्रेम. भक्ती म्हणजे भगवंतावर केलं जाणारं प्रेम. ज्याच्या ठिकाणी भक्ती असते, देवाविषयी प्रेम असतं, ते ठिकाण म्हणजे नेमके काय असतं माहिती आहे का बाबा? प्रेम की गली आती साकरी है ज्यामे दोन समाय. प्रेम म्हणजे तिथं दोन दोन व्यक्ती राहत नाही, ती दोन असलेली एक होऊन जात असतात. प्रेम की गली आती साकरी है ज्यामे दोन समाय. जब मैं था तब हरी नहीं था. जोपर्यंत आपल्यातला मीपणा जागा आहे तोपर्यंत हरी नाही. जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है तो मैं नहीं. ज्या दिवशी हरी आपल्या जीवनात येतो, तो आनंद प्राप्त होतो, त्या दिवशी मीपणा निघून जातो. याचं नाव आहे भक्ती. विठ्ठल भक्ती याच्याविषयी आपण किती
कितीतरी वर्णन. मी अभंगाला सोडून अजिबात बाजूला जाणार नाही. पायरी आहे. देवापर्यंत जायचं असेल तर भक्तीचा ओलावा असा. म्हणजे नेमके काय माहिती आहे का, आता अनेक प्रकार आहेत. आता मंडळीच अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अवताराला आले की जे संतांवर सुद्धा शंका घेऊ लागले. ते भक्तीचं काय वर्णन करणार आहोत. अनेक प्रकाराची भक्ती आहे. नेमकी काय होतं, तुम्ही आम्ही भक्ती करत नाही का? करतो ना. आपण हरिपाठ करतो, भजन करतो, कीर्तन करतो. माझ्यासारखे 2-2, 4-4 तास बोलावं, अनेक ठिकाणी फिरावं, पारायण सोहळा आपण करतो, अनेक नामचिंतन भगवान परमात्म्याचे अखंड करत असतो. पण तेवढी भक्ती किंवा तेवढा आनंद खरंच आम्हाला प्राप्त होत नाही. कदाचित काहीतरी एखादी गोष्ट आपली राहत असेलच ना. राहत असेल की नाही. 2-4 जण सायंकाळची वेळ झाली, नदीच्या अलीकडे बाजाराला आले. नदीच्या पलीकडे त्यांचं गाव होतं. सायंकाळ झाली आणि ते अलीकडे बाजारला आले. मग बाजारच्या दिवशी ते काही माळकऱ्यांमधले नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी सायंकाळी जाता जाता काय काय पराक्रम केले ते तुम्हाला माहितीच असेल. मस्तपैकी डुलत 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 ती निघाले. बरं ते आले तर त्या नदीच्या काठी आले. सायंकाळ होऊन गेली होती. नावाडी घरी निघून गेला. ते म्हणले काही हरकत नाही, गेला तर जाऊ द्या. पण आता ते काहीतरी पराक्रम करून आल्यामुळे त्यांची भाषासुद्धा तशीच होती. म्हणले जाऊ द्या, त्याच्यापाशी काय म्हणजे आपलं, आपणच पलीकडे जाऊ म्हणले. बाकीचे म्हणले ठीक आहे, तू म्हणत असेल तर 100% जाणारच बाबा. मग सगळेजण त्या नावेमध्ये बसले. आता दृष्टांत जुना आहे, सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्या नावेमध्ये ते बसले. 1-2 जणांनी ती नाव वळवायला सुरुवात केली आणि ही नाव आता पलीकडे जाण्याची वाट बघत आहे. रात्रीच्या 8-9 वाजता त्या नावेमध्ये बसलेले आहे. पहाटच्या काकड्याची वेळ झाली. मंदिरातून काकड्याचा आवाज येऊ लागला. काकडा सुरुवातही झाली. भूपाळ्याचे अभंग चालू झाले. शेवट आता जगजोगी चालू झाला. वासुदेव चालू झाले. पांगळे आंधळे सगळ्याच त्या ठिकाणी झाले. शेवटची गवळा नाही भैरवी चालू झाली. आणि मग हे पाहू लागले 5:45 6:15 वाजत आले. आता उजडायला लागलं. सूर्यनारायण भगवान परमात्मा यायला लागले. कवळं कवळं त्या ठिकाणी किरण आपल्या अंगावर पडायला लागले. म्हणजे याचा अर्थ 100% सकाळ झाली. आणि सकाळ होईपर्यंत हे वलवत होते. बराच वेळ प्रवास चालू होता. तोपर्यंत त्यांनी जो पराक्रम केला होता त्याच्यातून ते जागृत अवस्थेत आले. म्हणजे तुम्ही समजून घ्या. आता इथं बोलणं ते गरजेचं आहे नाही, पण तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहात. मग ते आले. मग एक जण म्हणला अरे सकाळ झाली. मग इकडे तिकडे पाहू लागले. ते म्हणले अजून तर आपण जाग्यावरच आहोत. जिथून निघलो होतो तिथंच आपण आहोत. मग ते इकडे तिकडे पाहू लागले. त्यातला एक जरा शहाणा होता. मग त्यांनी मागं पाहिले. म्हणले आपण पोहोचणारच कसे. अरे बाबा तू नावही त्या ठिकाणी ओलवत आहे. सगळेजण बसलोय खरं, त्याच अपेक्षेने बसलो. अख्खी रात्र झाली पण आपण पलीकडे पोहोचलो नाही. याचं कारण ज्या नावेत आपण बसलोय ती नाव ओलवत आहे. पण त्या नावेला नावाडी बांधून गेलेला होता. तो नाडा आपण सोडला. सगळं करतोय मात्र सगळं करतोय पण तो असणारे नाडा आपण सोडत नाही. तो मायावी रूपी असणारी जी दोरी आहे, जी आसक्ती आहे, जी ती आपण सोडायला तयार नाही. आणि ती सोडली पाहिजे. कारण शेवटी आपल्याबरोबर जिथे आपली आसक्ती ते काहीच येणार नाही. बहीण कुणाची बाबू कुणाचा, बहीण कुणाची बाबू कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे नाही रे, नाही कुणाचे कोणी. अंती जासील एकल्या प्राणा माझे माझे म्हणून एकट्यालाच यायचंय आणि एकट्यालाच जायचंय. क्या भरोसा है इस जिंदगी का. मग भरोसा नाही, एकट्यानेच यायचं, एकट्यानेच जायचं. मग द्यावा का आम्ही हा संसार सोडून, माझं माझं म्हणणारांना सोडून द्यायचं का. गरज नाही. प्रपंच साधुनी परमार्थ लाहो जेने केला, तो नर भला हो तो नर भला. प्रपंच साधून परमार्थ करता यावा. दळिता कांडिता उडता बसता ज्यांनी हा देह फुकट दिला, श्वासोश्वास त्या भगवंताचं चिंतन असलं पाहिजे, नामस्मरण असलं पाहिजे. आणि त्याची आठवण करून घेणं, त्याचा नित्य स्मरण कर. सततम कीर्तयंतो माम सदा नाम घोष. ही असणारी भक्तीची दोरी जर आमच्या जीवनात आली तर भक्तीचा जिव्हाळा जाणला जाईन. आणि मग आपण मारलेली हाक माझ्या देवाला ऐकू येईन. अशी जर प्रक्रिया जीवनात असेल. अभंगाचे प्रथम चरण.
मला तर वाटतं 11 वाजेपर्यंत संपूच नाही. चालेल का? असं फार गोड आहे, सुंदर. लावणी मृदंग सुरत्याळ बसून सेव ब्रह्म, हा ब्रह्मरसाचा आनंद आहे, फार गोड सुंदर. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, ही भक्ती जाणली पाहिजे. मायारूपी असणारी दोरी आम्हाला कुठंतरी सोडता आली पाहिजे. आणि ती दोरी सोडली ना माझ्या प्रभू रामचंद्रजींसाठी, ज्यांनी सोडली कुठंतरी कुठल्या तरी अंगाने ती भक्ती अंतरंगामध्ये रुचावी, संतांची भेट व्हावी. कारण संत भेट झाल्याशिवाय आपल्याला आपली ओळख होत नाही. ते सद्गुरू, ते संत, त्यांना संतांची भेट व्हावी. आणि शबरी मातेने बालवयामध्ये त्या ठिकाणी जंगलामध्ये निघून जावं, मातंग ऋषींची असणारी सेवा करावी. कारण मी कमी जातीतील आहे म्हणून कदाचित मला हिनवतील, म्हणून त्या ठिकाणी गुपचूप सेवा करणारे शबरी माता आहे. पण या शबरी मातेला संतांचा एक दिवस आशीर्वाद मिळाला. तर तो आशीर्वाद कुठला होता हो? या जंगलामध्ये प्रथमता येणारे जे कोणी असतील ते कोण असतील? प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा असेल. नित्य भगवंताचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, राम राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. नित्य त्या ठिकाणी भजन चालू होतं. शबरी मातेने भजन केलं ते जंगलात का बंगल्यात? जंगलात. आता बंगल्यातही भजन होत नाही. सगळ्या सुखसुविधा आहे पण आम्हाला भजन करावं असं वाटत नाही. पण त्याच्याशिवाय मौल्यावर आनंद नाही आहे. त्याच्याकरता देवी दिला देव भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकीचा. नित्य त्या ठिकाणी भजन चालू होतं. आणि शबरी माता भगवंतांनी दर्शन द्यावं म्हणून हाक मारत होत्या. एक मिनिट. श्रीरामाने दर्शन द्यावे, श्रीरामाने दर्शन द्यावे. गातुमुखी हरिनाम हरिनाम, गातुमुखी हरिनाम. अंतर माझा रात्रंदिनात वास श्रीरामाने दर्शन द्यावे. सतत त्या ठिकाणी भगवंतांनी दर्शन द्यावं म्हणून हाक मारत होता. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएगी जब रघुराई तब आसन पर बैठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा. अहो शबरी मातेने तेव्हा वाट पाहिली, भगवंताला यावं लागलं. 500 वर्षापासून आम्ही सुद्धा वाट पाहत होतो. आणि काय झालं? बनाएंगे मंदिर नाही, बन गया मंदिर, बन गया है मंदिर,